नमस्कार सर्वांना. आज आपण विभक्तिमाला हा चॅप्टर बघणार आहोत. सर्वप्रथम हे जे आपल्याला श्लोक आणि सुभाषित दिलेली आहेत ते आपण शुद्ध उच्चारणासकट आधी म्हणूयात आणि त्यानंतर ह्यावर जो भाषा अभ्यासह आहे आणि ह्यांचे जे काही अर्थ आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. प्रथमा विभक्तीमधला श्लोक आहे, धर्मो जयति नाधर्मः, सत्यम जयति नानृतं, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुरः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. द्वितीय विभक्ती. तृतीयतील श्लोक आहे, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां, व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा. चतुर्थी. विद्या विवादाय धनं मदाय, खलस्य शक्तिः परपीडनाय, साधोस्तु सर्वं विपरीतमेतत्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय. पंचमी. तैलाद रक्षेद जलाद रक्षेद, रक्षेत शिथिलबंधनात्, मूर्खहस्तेन दातव्यम् एवं वदति पुस्तकम्. षष्ठी. नरस्याभरणं रूपं, रूपस्याभरणं गुणः, गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा. सप्तमी. व्यसने मित्रपरीक्षा, शूरपरीक्षा रणाङ्गणे भवति, विनये भृत्यपरीक्षा, दानपरीक्षा च दुर्भिक्षे. संबोधनम्. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमोस्तुते. आता सर्व विभक्ती या एका रामरक्षेतील श्लोकामध्ये आहेत. प्रथमा ते संबोधनम. रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामात् नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. जय श्रीराम. विभक्तिमाला यातील प्रथमा ते संबोधनम आणि शेवटचा जो श्लोक आहे रामरक्षेतील त्यामध्ये प्रथमा ते संबोधनम या सगळ्या विभक्ती एकाच श्लोकात येतात. तर असे विविध विभक्त्यांवर हे जे श्लोक आणि सुभाषिते दिलेली आहेत ती कंठस्थी करणार्थम म्हणजे पाठांतरासाठीच दिलेली आहेत. तर तुम्ही हा रोज व्हिडिओ लावून ठेवा. ऐकून तुमचं आरामात पाठ होऊन जाईल. ह्यावर जे भाषा अभ्यास म्हणजेच एक्सरसाइज आहे आणि ह्याचे जे काही अर्थ आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत जयतु संस्कृतम, जयतु भारतम. धन्यवादः.